जितेंद्र आव्हाडच आरोप करतायत की बस गुजरातवरनं कशी आणली, सगळं काय आता गुजरातलाच जाणार का? हे राजकारण करावं, पण म्हणजे लोक मूर्खच आहेत, बिंडोक आहेत समोरचे. मुंबईतली जनता, महाराष्ट्राची जनता 12 कोटी सगळी मूर्ख आहे आणि आम्ही शहाणे आहोत. आम्ही जे आरोप करू ते लोक ऐकतील आणि भराभर बस भरून मतं देत ते आम्हाला आता विधानसभेच्या निवडणुकीला मिळतील. याशा भोळ्या आशेतून हे आरोप केले गेलेले आहे. काय नेमकी गरज आहे? चांगला एक सोहळा होतोय, त्याचं कौतुक करायचं. रोहित पवार सुद्धा म्हणतात तशा पद्धतीने बस अरेंज करायला पाहिजे होती. कोण करणार आहे? बीसीसीआय करतंय अरेंजमेंट. आणि या किती दिवसात हे सगळं ठरलेलं आहे. मुळात बार्बाडोस वरनं ते भारतीय संघ इथे आला तेव्हा तिकडे चक्रीवादळ असल्यामुळे त्यांचा एक दिवस पुढे ढकलला गेला. मग तो दिल्लीत आलाय 4 जूनला सकाळी. तिथे नरेंद्र मोदींची भेट झाली, लगेच तो मुंबईला आला. 1-2 दिवसात हे सगळं घडलेलं आहे. मग अशा वेळेला ती बस उपलब्ध करून देणं हे जर समजा बीसीसीआयने केलं असेल, बीसीसीआयचे सचिव म्हणून जय शाह यांनी केलेलं असेल आणि समजा ती गुजरातची असेल, त्याची नेमकी माहिती समोर आलेली नाही, पण असलीच गुजरातची बस, तर त्यात काय वाईट आहे? कार्यक्रम तर मुंबईत झालेला आहे ना.